इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिक महापालिकेच्या मलेरिया विभागात वर्षानुवर्ष कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या 212 कामगारांच्या पदनिर्मितीला शासनाने तातडीने मान्यता द्यावी अशी मागणी शिवसेना महानगर प्रमुख तथा नगरसेवक प्रवीण बंटी तिगमे यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनानुसार हे 212 कामगार सन 1994 पासून मलेरिया विभागात कंत्राटी पद्धतीने सेवा बजावत आहेत. त्यांच्या नियमित पदनिर्मितीबाबत मुंबई उच्च न्यायालयाने याचिकांमध्ये 12 फेब्रुवारी 2015 रोजी आदेश दिला आहे आणि या आदेशाच्या अनुषंगाने महापालिकेने 212 कामगारांची यादी नगरविकास विभागाकडे पाठवली आहे. पदनिर्मितीला शासनाची मान्यता मिळाल्यास संबंधित कामगारांच्या महापालिका सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तब्बल 3 दशकांपासून कंत्राटी पद्धतीनं सेवा देणाऱ्या या कामगारांवर होत असलेला अन्याय दूर करून न्याय द्यावा अशी मागणी तिगमे यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवेदनाची दखल घेत संबंधित विभागाला आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याचे तिगमे यांनी म्हटलं आहे. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.